हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा मेहंदीचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आजची मेहंदीची टिप या मेहंदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, जेणेकरून तुम्ही हातावरती जरी मेहंदी काढली तरी हातावरती त्या मेहंदीचा कलर उतरणार नाही। तरी स्पेशल टिप असणार आहे त्यांच्यासाठी की जे मेहंदीची आता प्रॅक्टिस करत आहेत, मेहंदी बिगिनर्स आहेत आणि त्यांना हातावरती प्रॅक्टिस करत असताना कलर नको आहे हातावरती। तर अशांसाठी ही प्रॅक्टिसची एक टिप्स असणार आहे। त्यांनी असं फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे आणि ती हातावरती पूर्ण स्प्रेड करून घ्यायची। फेविकॉल असा हातावरती फेविकॉल ओतून घ्यायचा आहे आणि पूर्ण हातावरती पसरवून घ्यायचं आहे फेविकॉल जाड लेअरमध्ये। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि तुम्हाला जिथे जिथे मेहंदी काढायची आहे हातावरती, पूर्ण हातावरती काढायची असेल तर पूर्ण हातावरती तुम्ही असा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित जाडमध्ये असा पसरवून घ्यायचा आहे हातावरती व्यवस्थित। आणि 10 ते 15 मिनिटात हे आपण सुकण्यासाठी सोडून द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता की त्या फेविकॉल पूर्ण वाळलेला आहे। आता एवढा थोडासा राहिलेला आहे, तो पण फेविकॉल आपण चांगला वाळवून घेऊया। आता फेविकॉल चांगला वाळवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण तुमचा नॉर्मल असा हात दिसत आहे, त्याच्यामध्ये असं वेगळं काही दिसत नाही आहे। तर आता तुम्ही याच्यावरती मार्केटमध्ये भेटलेले कोनने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, ज्याने तुमच्या हातावरती कसलाच कलर येणार नाही आहे। तुम्हाला जर मेहंदी कोन वगैरे तयार करता येत नसेल, तुम्हाला मार्केटमधल्या कोनने जर मेहंदी काढायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या हातावरती काढू शकता। अशा प्रकारे पूर्ण फेविकॉल सुकून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक सिंपल डिझाईन काढून दाखवणार आहे। राऊंडमध्ये अशा प्रकारची डिझाईन काढून घ्यायची आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की जे मेहंदी शिकणारे असतात, न्यू स्टुडंट असतात, त्यांना हातावरती मेहंदीची प्रॅक्टिस करायची असते, पण हातावर मेहंदीची प्रॅक्टिस करत असताना त्या कोनचा लगेच हातावरती कलर उतरतो आणि त्यांना लगेच दुसऱ्या मेहंदीची प्रॅक्टिस वगैरे करता येत नाही। तर त्यांच्यासाठी ही टिप्स असणार आहे की त्यांनी अशा प्रकारे हातावरती फेविकॉल लावून घेऊन त्याच्यावरती मेहंदीची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून त्यांच्या हातावरती कसलाच मेहंदीचा कलर येणार नाही आणि त्यांना हवे तितक्या वेळेस त्या हातावरती मेहंदीची डिझाईन काढू शकतात। तुम्हाला जर पूर्ण हातावरती मेहंदीची डिझाईन काढायची असेल तर तुम्ही पूर्ण हातावरती असं फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासारखे जे न्यू स्टुडंट आहेत मेहंदी शिकणारे, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता। अशा एक राऊंडमध्ये मी डिझाईन इथं हातावरती काढून घेतलेली आहे। आता आपण बोटावरती पण डिझाईन काढून घेऊया। अशा प्रकारे तळ हातावरती आणि बोटावरती आपण मेहंदीची डिझाईन काढून घेतलेली आहे। जे मेहंदी बिगिनर्स आहेत, न्यू मेहंदी शिकत आहेत, त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे हा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा उपयोग होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे आपण पूर्ण हातावरती डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आता ही मेहंदी व्यवस्थित आपल्याला सुकू द्यायची आहे, नाहीतर पुन्हा ती मेहंदीचा फेविकॉलचा आपला खालचा लेअर काढत असताना मेहंदी जी सुकलेली नाही, ओली आहे, ती पुसून हातावरती राहून ती रंगू शकते। अशा प्रकारे पूर्ण मेहंदी सुकून झाल्यावर हे पूर्ण जे आहे तुम्ही फेविकॉलचा लावलेला लेअर तो काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही हातावरती कसलाच कलर आलेला नाही आहे। तुम्ही परत फेविकॉल लावून तुम्ही परत हातावरती मेहंदीची प्रॅक्टिस करू शकता। अशा प्रकारे आपण हातावरची काढून घेतली आणि बोटावरचं पण असंच काढून घ्यायचं आहे पूर्ण। बघू शकता तुम्ही हातावरती कसलाच कलर आलेला नाही आहे। हा मार्केटमधलाच कोन होता जो की हातावर 2 मिनटं जरी काढला तरी हाताला लगेच कलर येतो। तर अशा प्रकारे तुम्ही फेविकॉल लावला, तुमच्या हातावरती कसलाच कलर येणार नाही आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।